महाराष्ट्रामध्ये 23 मार्च या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे 3 कोवळे युवक 1931ला या देशासाठी फासावर इंग्रजांनी लटकवलेले आहेत। या दिवसाचं औचित्य साधून या महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचे जे योजना आहेत त्या योजनांचे लाभ मिळाले पाहिजेत। त्यांचे जे भरलेले फॉर्म जे आहेत ते फॉर्म मंजूर केले पाहिजेत। शिष्यवृत्तीचे फॉर्म मंजूर केले पाहिजेत, घरकुल योजनेचे फॉर्म मंजूर केले पाहिजेत, डिलिव्हरीचे फॉर्म मंजूर केले पाहिजेत। यासारख्या मागण्या ज्या आहेत या मागण्या अनेक दिवसापासून पेंडिंग आहेत। लाखो फॉर्म या बांधकाम कामगारांचे मान्यता न मिळाल्यामुळं या सगळ्या ऑफिसेसमध्ये पडून आहेत। हे सगळे फॉर्म मंजूर व्हावेत। त्याचबरोबर ज्या योजना आहेत, मग ते शिष्यवृत्तीची योजना असेल, घरकुलची योजना असेल, त्याचबरोबर लग्नामध्ये जी काय मदत मिळते ती योजना असेल, या सगळ्या योजना या बांधकाम कामगारांना मिळाल्या पाहिजेत। याच्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही निदर्शन करत आहोत। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा लाल बोटा बांधकाम कामगार युनियनचा लाल बोटा बांधकाम कामगार युनियनचा बांधकाम कामगारांचे भरलेले फॉर्म झालेच पाहिजेत, बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य करा। बांधकाम कामगार युनियनचं झालेच पाहिजे, बांधकाम कामगारांचे भरलेले फॉर्म मान्य झालेच पाहिजे, बांधकाम कामगारांना सर्व योजना मिळाल्याच पाहिजे, बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। लाल बोटा बांधकाम कामगार युनियनचं कामगार युनियनचं झाल्याच पाहिजे। CITU जिंदाबाद, CITU जिंदाबाद। बांधकाम कामगारांच्या सर्व योजना लागू झाल्याच पाहिजे, बांधकाम कामगारांना सर्व योजना लागू झाल्याच पाहिजे। शिष्यवृत्ती लाभ बांधकाम कामगार शिष्यवृत्ती लाभ मिळालेच पाहिजे, फॉर्म मंजूर झालेच पाहिजे। बांधकाम कामगार मुलींचे लग्नाचे लाभ फॉर्म मंजूर झालेच पाहिजे। चुकीचे फॉर्म रिजेक्ट करणाऱ्या अधिकाऱ्याचा चुकीचे फॉर्म रिजेक्ट करणाऱ्या अधिकाऱ्याचा CITU जिंदाबाद, CITU जिंदाबाद।